कोपरगावच्या सर्व वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना आता तुकडेबंदी कायद्याचा जो अडचण होती, 500 फुटाचा 800 फुटाचा 1000 फुटाचा प्लॉट घेतला, तुकडेबंदी कायदा असल्यामुळं तुमच्या रजिस्ट्र्या होत नव्हत्या, नोटरी होती. आता मी तुम्हाला सांगतोय, पराग सर्व घरांची यादी तयार करा. मी सर्व घरांना तुकडेबंदी कायदा जिथे गेला त्या सर्व घरांच्या रजिस्ट्री लावून देण्याचं काम, सर्व घरांचं रजिस्ट्री लावून देण्याचं कार्य आपण या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरं, पराग मला सांगितलं आहे, आमच्या स्नेहलताताई, तुम्ही आम्हाला सांगितलं की वर्ग 2चं वर्ग 1 करून द्या, ज्याचं अटी हटवून टाका. मी कोपरगावच्या सभेत या ठिकाणी तुम्हाला वचन देतो की तुमचे जेवढे क्लास 2 क्लास 1 आहे, या ठिकाणी सर्व अटी बाजूला करून कोपरगावचा संपूर्ण क्लास 2 क्लास 1 करण्याचा निर्णय या ठिकाणी करण्याची योजना, ही जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझी आहे आणि त्यामुळे करणार आहे. बंधू भगिनींनो, महाराष्ट्राच्या सरकारने कधीच निर्णय घेतला नव्हता, तो ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला. आता तुमचे प्लॉट असतील, त्यावर घर बांधायचं असेल तर विपिन दादा, आता येण्याची गरज नाही, सनदची गरज नाही. तुमच्या कोपरगावमध्ये आता नवीन घर बांधायचं असेल, कुणाला घराचं बांधकाम वाढवायचं असेल तर येण्याची टिपीची कुठलीही सनदची गरज नाही. मी या ठिकाणी पराग आता एवढंच ठेवलं आहे, घराचा नकाशा बनवा. आमच्या तहसीलदार एडीओकडे जायची गरज नाही. घराच्या नकाशा बनताबरोबर ठप्पा मारला परागनी, तिकडं बांधकाम चालू करता येतं. असा निर्णय आम्ही या ठिकाणी करून दिलेला आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने प्रधानमंत्री घरकुल योजनेचे 30 लाख घरं माननीय पंतप्रधान मोदीजींनी 30 लाख घरं महाराष्ट्राला दिले आहे. पराग, मी तुम्हाला वचन देतो, 5000 घरं कोपरगावला आणून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची माननीय देवेंद्र फडणवीसजीकडनं आहे. या ठिकाणी प्रधानमंत्री योजनेचे घरं आपण देणार आहोत.